पण फक्त काय साधी धूळ सुद्धा नाहीये त्यांच्या स्वराज्याच्या विचाराची. परंतु आपण जे माणूस म्हणून जन्माला आलो, आपण काहीतरी समाजासाठी आपल्या केलं पाहिजे. गोरगरिबांच्या वेदना आपण सोडवण्याचं काम केलं पाहिजे, दुःखात सहभागी झालं पाहिजे, म्हणून हा मराठा आरक्षणाचा लढा उभा केला आणि अखेर तो यशस्वी सुद्धा झाला. गोरगरिबांना मुंबईला गेल्यामुळे खूप मिळालं, पण काहीला नाही मिळालं. काहींना खूप पोट दुखी झाली त्यांची, की त्यांना नकोय मी याच्यात आरक्षणाचा विषय मी संपवायला लागलो, त्यांना संपवायचा नाही. खूप जणाला याच्यातून काहीच मिळालं नाही. बऱ्याच जणाला पैसा पाणी बॅगा पद मिळाले नाहीत, पण गोरगरिबांना खूप काही मिळालं, खूप काही मिळालं. की त्यांच्या आयुष्याचं गोरगरिबांच्या लेकराचं ह्या आरक्षणाचा जो त्या दिवशी अध्यादेश झाला, जे पोरं शांततेत गेले गोरगरिबाचे, शांततेत माघारी लढा जिंकून आले, आरक्षण जिंकून आले, खूप मिळालं गोरगरिबांना. पण थोडं काही जणांना नाही मिळालं, त्यांच्या अपेक्षा थोड्या वेगळ्या होत्या, त्या पूर्ण नाही झाल्या त्यांच्या. ते मात्र त्यांच्या मनात दुःख आहे. आता त्यांचं पूर्ण नाही होऊ शकत स्वप्न, कारण मी आहे तोपर्यंत त्यांचं स्वप्न नाही पूर्ण होऊ देणार. पण गोरगरिबांचं स्वप्न पूर्ण झालंय, करत आणलंय आणि पुढे लढत राहणार आहे गोरगरीब मराठ्यांसाठी. आता काय दानला अंमलबजावणीसाठी फाईट आहे माझी आता. हो दादा, खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर अनेक जे महान लोक होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, त्यांना खूप मोठा संघर्ष सहन करावा लागला. अगदी स्वकीयांपासूनचा देखील संघर्ष जो आहे तो त्यांना सहन करावा लागला. आप्तस्वकीय असतील किंवा विरोधातले असतील, दोघांशीही एकाच पातळीवरती एकाच वेळी संघर्ष करावा लागत होता. तुम्हालाही तसा संघर्ष करावा लागतोय, कारण मराठा समाजातले काही लोक जे आहेत ते देखील तुम्हाला सातत्याने काही प्रश्नचिन्ह उपस्थित करता आहेत आणि समोर ओबीसी नेते आहेतच. कसं ह्या सगळ्या याच्यातून मार्ग काढताय आणि ही प्रेरणा नक्की कुठून मिळते? माणूस जर मतलबी झाला आणि स्वार्थ जर त्याच्या अंगात भिनला, स्वार्थ मतलबीपणा त्याच्या रक्ताला जर शिवला, तो विरोध करणारच, 100% करणार. पण त्याच्या याच्यात निस्वार्थपणा आहे आणि जाण फक्त गोरगरिबांच्या पोरांची, तो जिंकणारच. तसंच झालेलं इथं. आता मुंबईला त्या दिवशी मराठी लाखो करोडच्या संख्येने गेले, गोरगरिबांसाठी आरक्षण घेऊन आले, म्हणजे कायदाच घेऊन आले वापस. कायदा बनल्याशिवाय काय कायद्याचं राज्य, थोडं समजून घेणं गरजेचं. हे कायद्याचं